जेवणाच्या ताटामध्ये आवडीची भाजी नसेल तरीसुद्धा अगदी पोटभर जेवण कराल जेव्हा तुम्ही ही चटणी बनवाल। आज आपण टोमॅटोची कच्ची चटणी बनवतो आहे। अगदी गॅस पेटवायची सुद्धा गरज नाही आहे। फक्त 1 मिनिटात ही चटणी बनवून तयार होते। अगदी साधी सोपी आहे। त्यासाठी मी इथे पिकलेले टोमॅटो घेतलेले आहेत। 2 टोमॅटो मी इथे घेतलेले आहेत। साधारण 2 ते 3 लोकांसाठी ही चटणी पुरे होईल। टोमॅटो आपल्याला छान बारीक कट करून घ्यायचे आहेत। यामध्ये आपल्याला टोमॅटो अगदी बारीक करण्याची सुद्धा गरज नाही आहे, ठेचून घेण्याची सुद्धा गरज नाही आहे। तर मी इथे टोमॅटोचे बारीक तुकडे केलेले आहेत। सर्व कट केलेला टोमॅटो आता आपण बाजूला ठेवूया आणि एका खलबत्त्यामध्ये मी 1 मिरची घेतलेली आहे। हिरवी मिरची मी इथे कच्चीच घेतलेली आहे। तुम्हाला जर मिरची कच्ची घ्यायची नसेल तर तुम्ही मिरचीचे तुकडे तळून सुद्धा घेऊ शकतात। त्यानंतर इथे मी 2 लसणाच्या फोडी घेतलेल्या आहेत। अगदी छोट्या फोडी आहेत। तर हे सर्व आपल्याला बारीक कुटून घ्यायचं आहे। अगदी मस्त बारीक करायचं आहे। हिरवी मिरची कच्ची वापरल्यामुळे तुम्हाला जर त्रास होत असेल तर तुम्ही ती तळून सुद्धा घेऊ शकतात। सर्व बारीक झालेला आहे। आता यामध्ये आपण कट केलेल्या टोमॅटोच्या फोडी घालून घेऊया। सर्व फोडी यामध्ये मी घालून घेतलेले आहे आणि आता थोडंसं मीठ घालूया। साधारण पाव चमचा एवढं मीठ यामध्ये आपल्याला घालायचं आहे। तर हे आता मस्त मिक्स करून घेऊया। लसूण आणि हिरवी मिरची आपल्याला मस्त बारीक कुटून घ्यायची आहे जेणेकरून ते यामध्ये व्यवस्थित मिक्स होईल। त्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि हे सर्व मिक्स करून घेऊया। आणि आता मस्त तोंडी लावण्यासाठी आपली झणझणीत टोमॅटोची चटणी तयार झालेली आहे। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी वृषालीज किचन चॅनलला सबस्क्राईब करा। परत पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय।